समोर येते। अजित पवार हे विधान भवनात सध्या दाखल झालेले आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी अजित पवार तिथे आलेले आहेत। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार विधान भवनात आलेले आहेत। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद सुद्धा मिळणार असल्याची चर्चा आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या आज आपला अर्ज भरतात। आपण पाहतोय लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी दारुण पराभव केला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यसभेवर त्यांना पाठवण्याचं खरं तर कार्यकर्त्यांनी म्हटलेलं होतं। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची ही मागणी होती आणि या मागणीचा विचार करत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा हा निर्णय घेतलेला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार हे विधान भवनात सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची दृश्य विधान भवनातली आहे। अजित पवार इथे दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत सुनील तटकरे सुद्धा आपल्याला दिसतात आणि इथे सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्याची ही प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यांच्यासोबत काही राष्ट्रवादीच्या अजित पवार यांचे आमदार सुद्धा आहेत। यासह काही मंत्री सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इथे उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार यांचा हा राज्यसभेसाठीचा अर्ज भरण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे महत्त्वाचे नेते तिथे आलेले आहेत। विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काही मंत्री आहेत, आमदार आहेत जे सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। तर सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते अशी चर्चा एकीकडे सुरू असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक गट नाराज असल्याची सुद्धा चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची भूमिका नेमकी काय असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय सध्या साम टीव्हीवर। सुनेत्रा पवार यांचा अर्ज आता भरला जातोय आणि त्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यासाठी अजित पवार हे विधान भवनात दाखल झालेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स? सुनेत्रा पवार आहेत त्या राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी सध्या आपण पाहत आहोत की विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतच आपण बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, आनंद परांजपे यांच्यासारखे महत्त्वाचे जे नेते मंडळी आहेत ते देखील खरं आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काहीच वेळामध्ये हे सगळी जी मंडळी आहेत ते उमेदवारासह खरं तर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत। खरं तर जशा पद्धतीने लोकसभेमध्ये पराभव झाला होता त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांची आता राज्यसभेवरती वर्णी लागत आहे आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल अशी सुद्धा एक माहिती आपल्याला मिळत आहे। सध्या जशा पद्धतीने राज्यामधलं एक वातावरण फिरलेलं आहे, सुनेत्रा पवार जेव्हा राज्यसभेवर जातील तेव्हा त्यांचा फायदा खरं तर विधानसभेमध्ये सुद्धा पक्षाला होऊ शकतो, संघटन बांधणीला होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती आणि चर्चा जी ती खरं तर पक्षामध्ये अंतर्गत चालू आहे आणि त्याच अनुषंगाने सुनेत्रा पवार यांचा हा उमेदवारी अर्ज महत्त्वाचा मानला जात आहे। मात्र तशाच पद्धतीने पक्षामध्ये इतर काही जे लोक आहेत ते नाराज असल्याची चर्चा नक्कीच रुपाली, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।